नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 30 इंच साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर आधी इथं आपल्याला मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर शोल्डर केव्हाही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर शोल्डर आहे मागचा गळा आहे 10 इंचाचा, त्याच्यासाठी शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा राऊंड आहे 14 इंचाचा, त्याच्यासाठी मुंडा घेत आहे 5.5 इंच। तो कमी किंवा जास्त आपण मुंडा राऊंड चेक करून आणि मग तो कमी किंवा जास्त करून घ्यायचा। त्याच्यानंतर इथं मागच्या मुंड्यासाठी इंची टेपच्या 3 लाईन इतका तिरकस उतार द्यायचा आहे। लहान साईज आहे म्हणून अर्धा इंच न घेता इंची टेपच्या 3 लाईन इतकं अशा पद्धतीने 1 2 3 या 3 लाईन मोजून घ्यायच्या। अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी आणि इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे। तर 30 साईज आहे, तर 30 चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे। इथं आपण टक्स देऊ, त्याच्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन लागेल। तर इथं अर्धा किंवा पाऊण इंच इतकं शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं। इथं जितकं घेतलं तितकं इथं शिलाई मध्ये आपल्याला दाबायचं आहे। या पॉइंट पासून 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी पॉइंट द्यायचा आणि इथून आपल्याला तिरकस उतार द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं मुंडा आधी चेक करून घ्यायचा आणि मग ही रेषा खाली किंवा वरती करून घ्यायची। मुंडा राऊंड आहे 14 इंच, तर आपला 7 इंच मुंडा राऊंड हा यायला पाहिजे। तर एक लाईन मागे पुढे झालं तर काहीही हरकत नाही, परंतु इथं बरोबर 7 इंच आलेला आहे म्हणजे आपला मुंडा राऊंड हा 14 इंचाचा इथं परफेक्ट होणार आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे। तर कमर आहे 26 इंच, तर कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6.5 इंच। त्याच्यानंतर मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं आपण फक्त मागची साईड कटिंग करत आहोत, त्याच्यासाठी हे पाऊण इंच अंतर आपल्याला पुढच्या साईड मध्ये ऍड करायचं आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंचावर पॉइंट द्यायचा। मध्ये सेंटर काढून आणि 4.5 इंचाचा उभा टक्स हा घ्यायचा आहे। तर इथं दोघही बाजूंना अर्धा इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथं गळा ओपन करत आहे 2 इंचावरती। गळ्याची खोली आहे 10 इंचाची, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 इंचावरती पॉइंट देऊन आणि चौकोनी इथं गळा आखून घेत आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा देऊ शकतात। तर मागचा गळा डीप आहे म्हणून इथं आपल्याला अर्धा इंचावरती तिरकस उतार द्यायचा। इथं अर्धा इंच शोल्डर उतार दिला, परंतु इथं तो बरोबर पाव इंचावरती येतो। इथं आपण अर्धा इंचावरती पॉइंट दिला तर तो तिरकस अशा पद्धतीने बरोबर आखून आणि तिरकस कटिंग करून घ्यायची। आय हुक साठी इंची टेपच्या 3 लाईन इतकं शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं आणि मागची साईड आहे तशीच आपल्याला इथं कॉपी करून घ्यायची आहे। मागची साईड कॉपी करण्याआधी इथं सुद्धा मी अर्धा इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे, कारण ते आपल्याला क्रॉस पट्टीसाठी इथं आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करत आहोत। तर इथं आपण क्रॉस पट्टी घेणार, तर क्रॉस पट्टीला शिलाई मार्जिन नंतर ऍड करायच्या ऐवजी इथं लगेचच मी ऍड करून आणि हे पाव इंच आणि हे अर्धा इंच ऍड करून घेत आहे। आणि ही मागची साईड आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। तेच अंतर आखून घ्यायचं आहे, कारण माप वाढत असतात। तरी सुद्धा मी शोल्डर आणि मुंड्याचे माप टाकून घेत आहे।
त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 6.5 इंचावरती खूण करून घेतली। खालच्या बाजूला 2.5 इंच घेतला आणि वरच्या बाजूला गळा ओपन केलेला आहे 2 इंचावरती। त्याच्यानंतर हे 7.5 अंतर, छातीचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे आपल्याला पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे, कारण आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करत आहोत। इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे, त्याच्यासाठी इथं आपल्याला पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथून टक्स पॉइंट द्यायचा आहे, तर मध्य सेंटर पासून, शोल्डरच्या मध्य सेंटर पासून बरोबर अशा पद्धतीने 9 इंचावरती टक्स पॉइंट आणि त्याला वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून मी 9.5 इंचावरती खूण करून घेतली। तर त्याच्या आधी इथं आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे, तर क्रॉस पट्टी घेत आहे मी 3.5 इंचावरती आणि इथं घेत आहे 2.5 इंचावरती। सरळ रेष ओढून आणि 3.5 इंचापासून गोल आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग इथं आपण टक्स देणार आहोत, तर त्या टक्स देण्याच्या आधी आपण इथं हे अंतर किती घ्यायचं आहे, तर 30 साइज आहे। त्याच्यासाठी आय हुकचं अंतर सोडून ही जी रेष आहे, तर या रेषेपासून आपल्याला 3 इंच इतकं अंतर घ्यायचं आहे। इथं घेतलं 3 इंच आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 3.25 इंच। इथं 3 इंच घेतलं, परंतु वरती आपण जिथं टक्स पॉइंट मोजून घेतला तिथं 3.25 इंच घ्यायचं, म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं। त्याच्यानंतर मग आता ही लहान साईज आहे, तर इथं आपण टक्स किती द्यायचा आहे, 1 इंचाचा, 1.25 इंचाचा, 1.5 इंचाचा, तर तो इथं आपण 1 किंवा 1.25 इंचाचा द्यायचा आहे, तर तो मी इथं 1.25 इंचाचा देत आहे। त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला इथं जोडायचा आहे। तर आता तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल, शोल्डर घेतलं 5 इंच, मुंडा घेतला 5.5 इंच, पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यानंतर टक्स पॉइंट घेतला 9.5 इंच, क्रॉस पट्टीसाठी हे अंतर घेतलं 3.5 इंच आणि इथं घेतलं 2.5 इंच, हे अंतर मोजून घेतलं 3 इंच आणि टक्स पॉइंट जवळ घेतलं 3.25 इंच। त्याच्यानंतर टक्स घेतला 1.25 इंचाचा, इथं पाव इंच इतक्या अंतरावर आपल्याला पॉइंट द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण मागच्या साईडला इथं अर्धा इंच कट केलेला आहे, तर ते अर्धा इंच असं पाऊण इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे। आणि ते इथं आपल्याला कट करून द्यायचं। तर बघू शकतात हे अंतर आपल्याला पकडायचं नाही। आणि इथं आपल्याला आता इथं आपण हे 1.25 इंच अंतर घेतलं, तर इथं हे अंतर कमी पडेल म्हणून आपल्याला इथं हे अंतर किती घ्यायचं आहे, तर इथं घेतलं आपण 1.25 इंच आणि इथं आपल्याला 2 किंवा 2.25 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर इथं मी 2.25 इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे। वरती घेतलं पाऊण इंच, अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं। तर हे अंतर जेव्हा आपण टक्स देऊ, उरलेली क्रॉस पट्टी ही आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायची आहे, किंवा मग 2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु आपण फिटिंगच्या वेळेला माप टाकून आणि एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। तर आपण जे अंतर आखून घेतलेलं आहे परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला कटिंग करायची आहे, जेणेकरून मापही वाढणार नाही। बाही आहे 10 इंचाची, त्याच्यात 1 इंच प्लस करून 11 इंचावरती 2 खुणा करून आणि बॉक्स तयार करून घ्यायचं। त्यानंतर 10 इंचाची बाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच किंवा मग 3.25 इंच, तर मी इथं 3.5 इंच घेत आहे। त्याच्यानंतर आपला मुंडा राऊंड किती आहे, तर पूर्ण 14 इंच मुंडा राऊंड आहे, त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे 7 इंच। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, ते सुद्धा अशा पद्धतीने तिरकस।
तर 7 इंच मुंडा राऊंड आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा. इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावर 2 पॉइंट द्यायचे. तर त्याच्या आधी आपल्याला दंडघेर सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 4.5 इंच. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. नंतर इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा. तर इथं हे 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, खूपच सोप्या पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची इथं कटिंग करून घेतलेली आहे. वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही चेक करून घ्यायची. तर बाही बघू शकतात पुढे अर्धा इंच इतकी एक्स्ट्रा आलेली आहे. तर जास्त आली तर चालेल, परंतु कमी यायला नको. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.